ओके. सर्वांचं स्वागत आहे. धम्मपद पापवग्गू इथल्या धम्मपदातली 119वी गाथा आणि पापवग्गातली 4थी गाथा. पापोऽपि पश्यति भद्रं याव पापं न पच्यति यदा च पच्यति पापं अथ पापो पापानि पश्यति. पापी मनुष्य पापाला चांगले समजतो जोपर्यंत पापाला फळ येत नाही, पाप फलद्रूप होत नाही. आणि जेव्हा पापाचं फळ मिळतं तेव्हा पापी माणसाला वाईट वाटतं. असे आता तुम्हाला पाठवलेला अनुवाद आहे आणि मूळ जे आहे ते हिंदीवरून केलेलं आहे. त्यामुळे हिंदीत असंच आहे असं आपण धरून चालू, गृहीत धरू. आणि ते हिंदी जे आहे हे भदंतानंद कौशल्यायन यांनी केलेलं आहे. तर पापोपि पश्यति भद्रं. आता हे भद्रं हा जो शब्द आहे, भद्र म्हणजे कुशल, मंगल, चांगलं. भद्र म्हणजे कुशल, मंगल किंवा चांगलं. तर पाप पापाला पापाकडे चांगलं म्हणूनच पाहतो. पापी मनुष्य पापाकडे चांगलं म्हणूनच पाहतो जोपर्यंत त्याचं पाप पक्व होत नाही. पक्व म्हणजे फळ येणं, त्याला परिणाम. जोपर्यंत वाईटाचा परिणाम होत नाही तोपर्यंत वाईट हे चांगलंच वाटतं. आता वाईट हे चांगलंच वाटतं की वाईट लक्षात येत नाही. कारण वाईट आणि वाईटाचं फळ, पाप आणि पापाचं फळ हे जर लक्षात नाही आलं तर मग पाप कळतच नाही. त्यामुळे पाप चांगलं वाटतं असं म्हणण्याऐवजी पाप लक्षातच येत नाही जोपर्यंत त्याचं फळ येत नाही, म्हणजे परिणाम होत नाही. आणि परिणाम हा यातनादायक असतो, दुःखदायक असतो, विचलन असतो. आणि मग माणूस विचार करतो, ह्याचं कसं काय झालं, काय चुकलं माझ्याकडून. तर हे चूक जेव्हा लक्षात येते, चुकीचे परिणाम जेव्हा भोगावे लागतात तेव्हा मग चुकीची जाणीव होते. तर ही जाणीव होते हा महत्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत जाणीव होत नाही फळाची, म्हणजे परिणामाची, जोपर्यंत वाईटाच्या परिणामाची जाणीव होत नाही तोपर्यंत वाईट आहे हे वाईट दिसत नाही, ते चांगलंच वाटतं, भद्र वाटतं. आणि जेव्हा हे त्याचं फळ मिळतं, त्याचा परिणाम दिसतो, तेव्हा मग पाप वाईट करणारा म्हणजे पापी म्हटलं त्याला. हा शब्द मला तसं व्यक्तिशः आवडत नाही. तो पापी म्हणजे वाईट, पाप म्हणजे वाईट कर्म किंवा वाईट कायिक वाचिक मनाच्या पातळीवर जे वाईट कर्म घडतं, वाईट वर्तन घडतं, ते पाप असं म्हटलेलं आहे. ज्याचा परिणाम दुःखदायक आहे, ज्याचं फळ, ज्याचं परिणाम दुःखदायक आहे, ते पाप. जेव्हा पापी मनुष्य हा पापाचा फळ पाहतो, अर्थातच ते वाईट फळ आहे, ते त्रासदायक आहे, ते विचलित करणार आहे, दुःख देणार आहे. जेव्हा ते फळ दिसतं तेव्हा तो मग पापाकडे त्याचं लक्ष जातं, किंवा पाप हे पाप आहे असं तो पाहतो. असा याचा शब्दशः अर्थ निघतो. पापोपि पश्यति भद्रं भद्रं. पाप हा पापाकडे भद्र म्हणून, म्हणजे चांगलं म्हणूनच पाहतो. याव म्हणजे जोपर्यंत पापं न पच्यति, पाप हे पक्व होत नाही, म्हणजे त्याला फळ येत नाही, म्हणजे परिणाम दिसत नाही. यदाच पच्यति पापं, जेव्हा त्याला पापाचं फळ दिसतं, जेव्हा पाप
पक्व होतं, जेव्हा पाप पक्व होतं, अथ पापो पापानी पसती, मग तेव्हा पापी मनुष्य, वाईट मनुष्य आपल्या पापाकडे पसती, पाहतो. पापो पापी पापाकडे पाहतो. म्हणजे वाईट मनुष्य हा वाईटाकडे तेव्हाच पाहतो जेव्हा त्याला परिणामाची जाणीव होते, परिणाम कळतो. अर्थात परिणाम कळाला तर. पण कधी कधी आपण असंही पाहतो, आपल्या व्यक्तिगत पातळीवर पण पाहतो, आपल्या जीवनामध्ये पाहतो की बरेच दिवस आपल्याला अमुक एका गोष्टीचा परिणाम जाणवतच नाही, आणि मग ती गोष्ट आपल्याकडून होत राहते. किंवा कधी कधी जाणवला तो परिणाम, परंतु काय म्हणणार, त्याचं पुरेसं भान नाही, त्याच्याशी आपली पुरेशी काय म्हणतो आपण त्याला, कनेक्टिव्हिटी नसते. जे आता आपण सरळ सरळ असं पाहू शकतो की जे आपण जी जागृतीची साधना करतो, स्वतःमध्ये उतरतो, जागृतीची साधना करतो, कायेच्या वाचेच्या मनाच्या पातळीवर, किंवा कायेच्या जाणीवांच्या, चित्ताच्या, विचारांच्या पातळीवर जेव्हा आपण जागे होतो, तिथं हे परिणाम दिसतात. म्हणजे आपण आधी जागे असू तर परिणाम दिसतात. जर परिणाम दिसले, जाणवले, तर ते कशाचे परिणाम आहेत हे कळणार. असा तो क्रम दिसतो, म्हणजे प्रॅक्टिकली. पण ते प्रॅक्टिकल काम समजा केलं नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तशी साधना केली नाही, तसं स्वतःमध्ये आपण उतरलो नाही, आणि वाईट वाईटाचा परिणाम हा जाणवलाच नाही, कारण कनेक्शन नाही तिथं आपलं, आपल्याला त्याचं भानच नाही. तर मग जोपर्यंत भान नाही तोपर्यंत कधीच कळत नाही पूर्ण अर्थाने, पूर्णपणे. कधी काळी थोडं जेव्हा त्याचा परिणाम फारच यातनादायक, विचलित करणारा, पूर्ण म्हणजे कधी कधी अगदी उद्ध्वस्त करणारा परिणाम होतो, तरी सुद्धा माणसाला त्याचं पूर्ण भान नसल्यामुळं, हे सगळं कशामुळे झालं याच्या कार्यकारण भावात तो शिरत नाही. त्यामुळे नुसतं परिणाम झाला म्हणून त्याला जाग येते असं नाही. जाग आल्यावर परिणाम दिसतो. परिणामामुळे जागा होतो, परंतु जागा झाल्यावर तुम्ही, किंवा त्याला कळाल्यावर अमुक एक परिणाम झालेला आहे. उदाहरण घेऊ आपण. समजा आपल्याला पूर्वी खूप आपण रागीट होतो, रागीट असलो समजा, अगदी समजा लहानपणापासून आपला स्वभाव समजा रागीट असला, आणि त्या रागाच्या भरात आपण काही गोष्टी करून टाकलेल्या असतात. कोणाला बोललेलो असतो, कोणाला मारलेलं असतं, कोणाशी भांडणं केलेली असतात, कोणाचं वाईट करण्याचा आपण प्रयत्न केलेला असतो, आणि आपल्यातल्या द्वेषाला, किंवा आपल्यातल्या वाईट प्रवृत्तीला, आपल्या वाईट चित्ताला, आपल्या वाईट चित्ताला ते करावंसं वाटतं, ते चित्त आपल्याकडून करून घेतं, ते मन आपल्याकडून करवून घेतं. पाप पुण्य वाईट चांगलं ही पर्सनल गोष्ट नाही. म्हणजे मला मला जर ते कळत असतं तर मी कशाला ते करील. ती अविद्याच आहे, ते अज्ञान आहे, ते भान नसलेली अवस्था आहे, जाग नसलेली अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे, आणि म्हणून ते होतंय. हे मुद्दाम करतो असं नाही, परंतु ते मुद्दाम करा, नाही तर कसंही करा, संस्काराने करा, तुमच्या वळण जसं वळण आहे तसं करा. रागाचा जर मला रागाचं जर माझं चित्ताचं वळण असेल पहिल्यापासूनच, त्याला काही दुसरी
कारण म्हणजे एक कारण अनुवंशिकतेचं पण असतं, किंवा माहीत नाही, अविद्या आहे ती. माहीत नाही मला राग का येतो हे नाही मला माहिती. येतो हे कळतं, पण काय येतो हे नाही कळत. का तो आपण मुद्दाम मुद्दाम आणतो असं नाही, ते घडतं ते. रागाच्या जागी कोणताही दुसरा आपण हे घेऊ शकतो. कोणताही अवगुण किंवा दुर्गुण आपण दुसरा कोणताही घेऊ शकतो. पण ते आपण मुद्दाम करत नाही, तो घडतं, ते घडतं. रागाचा आपण समजा, राग म्हणजे क्रोधाच्या अर्थाने राग म्हणतो आम्ही. कारण राग या हिंदी शब्दाचा अर्थ लोभ होतो. आपण लोभ नाही, लोभाचा विषय घेऊ शकता तुम्ही, पण मी राग हा विषय घेतला. राग हे पाप कर्म घेतलं किंवा वाईट कर्म घेतलं. त्याला वाईट का म्हणायचं, त्याचा परिणाम वाईट आहे. तर मला माझा स्वभाव समजा रागीट होतात, म्हणजे मी कबूल करतो. म्हणजे मी म्हणजे द्वेषमूलक प्रवृत्ती जी आहे ती स्ट्रॉंग होती. मग द्वेषातूनच विचार करायचा, द्वेषातच कर्म करायचं, द्वेषानंच बोलायचं, तुलना करायची. स्वतःला स्वतःबद्दलचा पण द्वेष करायचा. जे आपल्याला साधलं नाही की मग द्वेष करायचा. आपल्यातल्या कमतरता शोधायच्या आणि मग कमतरता शोधून स्वतःचा द्वेष करायचा. मग त्याचा स्वतःचा राग येतो. दुसरे जर त्याला कारणीभूत असतील तर मग त्यांचा राग करायचा, त्यांचा द्वेष करायचा, त्यांच्यावर चिडायचं. कारण भानच नाही, म्हणजे कळतच नाही ते. कधी कधी आई वडिलांवर पण चिडायचं, आई वडिलांना दोष द्यायचा किंवा नातेवाईकांना दोष द्यायचा किंवा इतर समाजाला दोष द्यायचा किंवा व्यवस्थेला दोष द्यायचा. हम्म, म्हणजे नुसतं चिडायला काही सीमा नाही. चीड किंवा राग द्वेष याला सीमा नाही. ती एक अशी प्रवृत्ती आहे की ते स्वतःपासून सगळं जगत ते लपेटमध्ये घेत असत, गुंडाळून टाकतं. द्वेष म्हणजे सगळ्यांचा द्वेष, स्वतःपासून जगातल्या सगळ्यांचा द्वेष. आणि लोकांचा द्वेष, वस्तूंचा द्वेष, परिस्थितीचा द्वेष, परिस्थितीची चीड. कारण मुळातच चीड, मुळातच राग, द्वेष नको. चित्त द्वेषमूलक असलं तर ते सगळंच नको 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 म्हणतं. ज्याच्यामुळं चीड येते, ज्याच्यामुळं राग येतो, ज्याच्यामुळे हेतू साध्य होत नाही, स्वार्थ साधला जात नाही, लोभ, जे पाहिजे असतं ते मिळत नाही, मग त्याचा द्वेष करायचा. आणि अशा ज्या काही गोष्टी पूर्वी केलेल्या असतात लहानपणापासूनच, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत सती येत नाही, भान येत नाही, आपण जागे होत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टी आशा करत राहतो की जो समोर येईल, जी परिस्थिती निर्माण होईल, जी माणसं समोर येतील, ज्या गोष्टी समोर येतील, जे विषय डोक्यात येतील, ज्या जे चीड आणणारे आहेत, जे द्वेष निर्माण करणारे आहेत, त्याच्याविषयी सतत मग तेच विचार करायचा. हा असा आपण जे एक गाथा पाहिली ना, कोच्छी मंग वधी मंग जिनी मंग आहा सिमे, त्याने मला मारले, त्याने मला लुटले, त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला माझं हरण केलं, माझं असं केलं, माझं तसं केलं. म्हणजे हा जो द्वेष आहे हा सतत दोषारोपण करतो, हा सतत दोषारोपण करतो. आणि त्याच्यामुळं आपण, आपलं मन, आपलं चित्त, आपली काया, आपली वाणी कधीच स्वस्थ नसते, स्थिर नसते, उद्रेक करणारी असते. वाणीतून उद्रेक होतो, कायेच्या द्वारे तसं मारहाणीचा प्रकार घडतो, वाणीच्या द्वारे तशी शिवीगाळ होऊ शकते किंवा चीड आणणारे
चिडीचे शब्द निर्माण होतात. मारहाण आपण करू शकतो किंवा त्याचं खूप मोठं जर अ, मोठा द्वेष असेल, मोठी चीड असेल, तर मग मोठा गुन्हा आपण करू शकतो त्याच्यामध्ये. मग कधी कधी कळतं, अरे हे आपल्या त्या गोष्टीचा तो परिणाम आहे, ते आपण तसं केलं. ती गोष्ट आपल्या मनाला खाते. ती गोष्ट आपल्या मनाला खाते. आपण अ, त्याच्यामुळे विचलित होतो आणि नुसता दोष देत राहतो स्वतःला आणि इतरांना. पण सती जागृती हा मुद्दा असा आहे काय, या सगळ्या गोष्टी ती ऑब्जेक्टिव्हली पाहते. म्हणजे असं, जसं एखादं बाहेरच्या गोष्टी आपण पाहू तसं आपण आतल्या गोष्टी आपल्या, कारण चीड आतलीच आहे. चीड आतली आहे, चित्त आतलं आहे, त्याविषयीचे विचार आतले आहेत. आणि मग त्याची कृती पण आतून बाहेर वाणीद्वारे किंवा कायेद्वारे घडते. पण हे सगळं नीट कळत नाही जोपर्यंत सती येत नाही, सती नसते, भान नसतं, तोपर्यंत हे नीट कळत नाही. कारण हे सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या द्वेषाला धरून, उदाहरण म्हणून घेतो आम्ही, द्वेषाला धरून ज्या काही घडामोडी आपल्या जीवनात घडत आलेल्या आहेत, त्या वेळेला त्याचं भान नसल्यामुळे त्याचं नीट स्वरूपच लक्षात येत नाही की कशामुळं काय होतं. काहीतरी होतं हे कळतं, वाईट होतं हेही कळतं, पण का होतं, कशामुळे होतं. आणि बहुधा आपण त्या सगळ्या गोष्टीला आपण स्वतःलाच पूर्ण जबाबदार धरतो आणि मग स्वतःला अपराधी समजतो. मग स्वतःचा जास्त द्वेष करतो. इतर त्याला कारण असतील तर इतरांचा द्वेष करतो. असं हे सगळं द्वेषमूलक चित्ताचा हा सगळा कारभार आहे. पण जेव्हा आपण स्वतःमध्ये उतरतो, म्हणून आपण हे सती हा जो मुद्दा आहे ना, हा खूप व्यापक मुद्दा आहे. तो आपल्याला म्हणजे दररोज काय प्रत्येक क्षणाला आपल्याला त्याचा विचार करावा लागतो किंवा त्या साधनेचा, त्या प्रॅक्टिसचा विचार करावा लागतो, केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय हे सगळं ज्या काही घडामोडी, हे जो सगळं हा जो उपद्व्याप आहे, हे जो कारभार आहे चित्ताचा, मनाचा, तो उजेडात येत नाही. तो उजेडात आला पाहिजे, त्याचं भान आलं पाहिजे. मग ते कळतं कशामुळं काय होतं ते, आणि मग त्याच्यातून बाहेर पडू शकतो. मग आपण परिणामातूनही बाहेर पडू शकतो, म्हणजे दुःखातून बाहेर पडू शकतो आणि दुःखमुक्ती मिळू शकते. तर इतकं ते म्हणजे खूप खोलातलं काम आहे. ह्या गाथेमध्ये जसं म्हटलंय की पापाचं फळ मिळाल्यावर माणूस तो जागा होतो, किंवा पाप पाप आहे हे त्याला तेव्हा कळतं जेव्हा फळ मिळतं. असं एक सरळ सरळ याचा अर्थ निघतो. परंतु पाप म्हणजे पापाचं फळ दिसतं आणि त्याचं कारण ते कर्म, ती कृती कळते. हे स्पष्टपणे कधी कळू शकतं, जेव्हा ते अगदी जागृतीनं खोलात जो प्रकाश पडतो आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, वर्तनामध्ये, बोलण्यामध्ये, कृतीमध्ये, जो आतमधून जो प्रकाश पडतो आणि त्या सगळ्या घडामोडी, त्या सगळ्या मानसिकच असतात जास्त करून, ज्याचा वर्तनावर परिणाम होतो. त्या सगळ्या घडामोडी आपल्याला वर्तमानात जाणवत नाहीत. म्हणजे आत्ता जर द्वेष निर्माण झाला, आत्ता जर द्वेषमूलक काही कृती झाली, तर ते आत्ता जाणवलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडून घडून गेलं तेव्हा त्यावेळी आपण भानावर नव्हतो. आत्ता जर तसंच होत असेल आणि आत्ता जर त्याचं भान नसेल, आत्ता जर त्याची सती नसेल, तर मग ते
परिणाम झाल्यावर जागं होऊ असं आपण नाही म्हणू शकत. आत्ताच आपल्याला त्याचा नुसता उदय जरी झाला, वाईट विचाराचा, वाईट भावनेचा म्हणजे चित्ताचा, नुसता त्याची जाणीव जरी झाली, वेदना, ते फील जरी झालं, ते आपल्या जागृतीला नुसतं असं काय म्हणतात, खट जरी वाजलं, तर तिथं आपण जसं खट वाजलं, जसं आपण जागं होतो, तसं हे आतमध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये वाईट कर्माचं, ज्याला आपण आता पाप कर्म म्हटलं इथं, त्या वाईट कर्माचं, वाईट विचाराचं, वाईट चित्ताचं ते नुसतं खट जरी वाजलं, तर ते आपल्याला सतीमुळे जाणवू शकतं, जागृतीमुळे जाणवू शकतं. आणि मागचं पुढचं जे होऊन गेलं ते होऊन गेलं. तेव्हा ती चित्तावस्था होती, ती मनावस्था होती, ते घडलं तेव्हा घडलं. आत्ताही जर तसंच असेल, तेच, कारण ते संस्कार आहेत, ते वळण आहे आपल्याला, तसे संस्कार, आणि तेच परत परत जर घडत असेल, तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे, ते जेव्हाच घडतं वर्तमानात, तेव्हाच त्याचं भान असलं पाहिजे. म्हणजे सती आधी उपस्थित पाहिजे. जागृतीचा प्रकाश आधीच आता आपल्याला प्रज्वलित ठेवावा लागतो. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. कॉन्क्रीट टाकलं आणि शेजवळकर सर, माईक बंद करा. सर्वांनी माईक शक्यतो बंद ठेवायचा. ते सगळं रेकॉर्ड होतं, लक्षात घ्या. सतीचा मुद्दा आहे हा. हा पण सतीचा मुद्दा, कारण आपण वर्तमानात तेवढ्यापुरती सती हरवलेली असते. आपलं ध्यान ऐकण्यावर असतं, पण स्वतःचं भान गेलेलं असतं, असं पण आहे. हा पण अभ्यासाचा मुद्दा आहे. आपण मुद्दाम नाही करत. जसं आता हे जसं आता द्वेषाचा विचार आपण करतो, मुद्दाम नाही द्वेष करत, मुद्दाम माईक ऑन नाही ठेवत आपण. इट हॅपन, ते भान नाही. त्यामुळे सती हा बघा किती व्यापक मुद्दा आहे. सती हे वर्तमानाचाच विषय आहे. हे वर्तमान काही काम आहे, असे एक आपल्याकडून जे बोललं गेलेलं आहे, ते वर्तमानातलं काम आहे. आत्ताच भान, आत्ताच सती. मग आत्ता काही समोर येऊ, आत्ता सती असेल, आणि आत्ता काही समोर आलेलं जर वाईट असेल, चुकीचं असेल, तर लगेच लगेच कळतं, हा, हे नाही झालं पाहिजे. मग आपल्याला लगेच आपली कृती तशी घडते. घडून गेल्यावर मग मग अपराधी भावना निर्माण होऊ शकते, पण ती पण बाळगण्याची गरज नाही. अपराध बाळगण्याची, चूक ही चुकून होते, पण चुकीचं भान नसणं हे त्याचं कारण आहे. चुकीचं भान नसल्यामुळं चूक ही चुकून होते. पण चुकीचं भान जर जागेवर आलं, आत्ताच, इथेच, वर्तमानातच, तर मग ती चूक घडत नाही, प्रमाद घडत नाही. म्हणून अप्रमाद महत्वाचा आहे, म्हणून जाग महत्वाची आहे, सती महत्वाची आहे. तर या गाथेचा जो अर्थ आहे हा थोडासा कर्म विपाक, म्हणजे वाईट कर्म आणि वाईट परिणाम, विपाक म्हणजे परिणाम, अशा अर्थाची ही गाथा आहे. की पापी माणसाला पाप जेव्हा फळ आल्यावर त्याचं स्वरूप कळतं. पाप हे तेव्हा कळतं जेव्हा त्याचं फळ मिळतं, म्हणजे परिणाम होतो. म्हणजे काहीतरी काहीतरी घडलं, मग समजा काही, जसं आता द्वेषातून काहीतरी घडलं, घडल्यावर मग ते आपण काहीतरी विचित्र करून बसतो, आणि मग लोक आपल्याला दोष देतात. फारच मोठी चूक झाली, मोठा गुन्हा घडला, तर मग त्याचा समजा एकदम काय म्हणतात, तुरुंगवासच झाला, आणि मग तुरुंगात आपल्याला जाग येते, तर म्हणजे फळ मिळाल्यावर.
तर ही फार लांबची प्रक्रिया आहे आणि कधी कधी त्याला इतका उशीर झालेला असतो की परत ते काय म्हणतात सगळं पूर्ववत व्हायला, चित्त पुन्हा जागेवर यायला, म्हणजे शुद्ध व्हायला, मन पुन्हा शुद्ध व्हायला तेवढा वेळही राहत नाही आणि वेळ निघून गेलेली असते. जसं आता समजा एखादी अशी चूक घडली की आपल्याला एकदम मोठी शिक्षा मिळाली आणि समाजामध्ये आपली बदनामी झाली आणि आपलं व्यक्तिगत आणि कौटुंबिक आणि सामाजिक जीवन आपलं एकदम विस्कळीत झालं पूर्णपणे आणि मग तिथून आपण जागे झालो, तिथं सती आली, तर मग तो फारच उशीर झाला तो. तर ठीक आहे, तिथून पुढे आपण ते पुन्हा तसं करणार नाही, एवढं आपण हे करू शकतो. पण फार उशिरा जाग येऊनही उपयोगाचा नाही. उपयोगाचं आहे, पण आता परत मूळ पदावर येणं थोडंसं कठीण जातं. या अर्थाच्या ह्या अर्थाची गाथा पुढं येणार आहे. उशीर करू नये. तेव्हा बघू, झाल्यावर बघू. झाल्यावर काही नाही. झाल्यावर बघता येतं, पण उशीर झालेला असतो. म्हणजे परिणामापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. जेव्हाच वाईट काही निर्माण होतं, पाप, वाईट, अकुशल, जेव्हाच ते निर्माण होतं, तेव्हाच तिथं सती असली पाहिजे. ते निर्माण होणार, मग कृती होणार, मग परिणाम होणार आणि मग आपल्याला जाग आली आणि मग कळणार, अरे हे पाप होतं, हे वाईट होतं आणि मग त्याचं मी असं कर्म केलं आणि मग त्याचा असा परिणाम झाला. तर मग पश्चाताप येतो आणि पश्चातापानं काही आपलं पाप धुतलं जात नाही त्यावेळेला. तेव्हा खरं प्रशिक्षण असंच पाहिजे माणसाला पहिल्यापासूनच, की भानावर राहा, जागं राहा. मग कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, उठणं, बसणं, चालणं, झोपणं, खाणं, खाणं, पिणं, जेवण, उ- आपलं आपलं काम जे आपण आजीविका म्हणून, उपजीविका म्हणून करतो ते, समाजातलं आपलं वावरणं, आपले सामाजिक समारंभ, आपल्या सगळ्या कृती, सगळ्या सतीमध्ये असतील तर आपल्याला स्वतःला वाचवता येतं. परिणाम झाल्यावर मग जागं होणं, जसं आता या गाथेमध्ये म्हटलं, परिणाम झाल्यावर मग त्याला कळतं का ते पाप होतं. तर सती ही परिणामापर्यंत नेत नाही आपल्याला. पाप, वाईट विचार, वाईट चित्त, वाईट भावना हे आपण मुद्दाम निर्माण करत नाही. ही संस्कारानेच आलेली असते. संस्कार आपण निर्माण केलेले नसतात. गर्भ गर्भातच जणू काय गर्भावस्था म्हणजे कसं की ते आपण तिथं असताना ते काही गोष्टी अशा ऊर्जेच्या पातळीवर, त्याला आपण अनुवंशिक वगैरे म्हणतो, ते असं काही रसायन आहे ज्याच्यातून ही आपण घडतो आणि जन्मानंतर वाढतो, गर्भाशयात पण वाढतो आणि जन्मानंतर पण वाढतो. तर त्याच्याबरोबर जे आलेलं असतं ना बीज रूपामध्ये, त्याच्यात लोभ आणि द्वेष हे असतातच. पाहिजे नकोचं जे इच्छा, आकांक्षा, तृष्णेचं बीज त्या चित्तातच असते, त्या मनातच असते.
आणि ते अविद्येमुळं आहे. मला माहित नाही तेव्हापासून ते घडतंय. माझ्यात आलंय प्रत्येकामध्ये. मला माहित नाही. म्हणून मी नाही. मी मुळं पाप आहे असं नाही. पाप हे काही कळायच्या आतच ते झालेलं आहे. परंतु नंतर ते आपल्याला कळू शकतं ते सतीमुळं, ते जागृतीमुळं आणि मग आपल्याला वर्तनामध्ये नैसर्गिकपणेच बदल होतात. म्हणजे आता हे जरी अ, वाईट हे संस्कारानं नैसर्गिकपणे आलेलं असलं बीजरूपानं, परंतु नैसर्गिक सती जागृतीचा गुणधर्म असा पण आहे, की ते नैसर्गिक वाईटाचं बीज जे आहे, त्याचं उच्चाटन होऊ शकतं. त्यालाच निर्वाण म्हटलेलं आहे किंवा अ, चित्तशुद्धी म्हटलेलं आहे. शुद्धीकरण होऊ शकतं. अशुद्ध म्हणून जरी चित्त जन्माला आलं, तरी त्याचं शुद्धीकरण हे जागृतीनं होतं. अशुद्ध मन जरी असलं, तरी त्याचं शुद्धीकरण हे जागृतीनं, सतीनं होतं. आणि म्हणून ते तिथपर्यंत पोहोचावं लागतं. उतरावं लागतं. श्वास, काया, वेदना, चित्त आणि ते आत्ताचं काम आहे. लगेच ऑन दी स्पॉट, इथल्या इथंच. नंतर पाहून तसं नाही. आत्ताच, लगेच आत्ताचा श्वास, आत्ताच उतरायचं, आत्ताच पाहायचं, आत्ताच अनुभवायचं. मग जे काही आपल्यात आलेलं आहे पाठीमागून, वळण म्हणून, संस्कार म्हणून, चांगलं किंवा वाईट जे काही आलेलं आहे, ते बरोबर दिसतं. वाईट असेल तर त्याचं निवारण होतं. चांगलं असेल तर त्याची वृद्धी होते, त्याचा विकास होतो. सम्यक व्यायामामध्ये ते जे म्हटलेलं आहे, वाईट काही असेल तर त्याचं पुन्हा पुन्हा अ, वाईट वाईट जर पूर्वीचं असेल, तर त्याचं निवारण केलं पाहिजे. पुन्हा नवीन वाईट निर्माण होणार नाही, हे पाहिलं पाहिजे. चांगलं जर आधी केलेलं असेल, तर ते परत-परत झालं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. तर हे सगळं कशामुळं होतं? भान असेल तर, सती असेल तर, माणूस जागृत असेल तर. असं ते प्रक्रिया आहे शुद्धीकरणाची. त्यामुळे या गाथेत म्हटल्याप्रमाणे फळ मिळाल्यावर मग पापी माणूस, वाईट माणूस जागा होईल, मग करील. परंतु बुद्ध जेव्हा लोकांना सांगत असतील, तेव्हा आधी ते जागं करत असतील आणि त्याला हे कळत असेल, जो जो जागा होत असेल बुद्धांमुळं, तर त्याला त्याचं स्वतःचं जीवन, ते स्वतःचं पाप आणि पुण्य, वर्तन, परिणाम ते सगळं लक्षात येत असेल आणि आपण काय करतो हे त्याचं त्याला कळत असेल आणि मग तो त्याच्यातून बाहेर पडत असेल. अशी ती सायकॉलॉजिकल एक प्रक्रिया आहे, मानसिक प्रक्रिया आहे. हे सगळं मनाशी संबंधित आहे. मन हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे आणि मनाला अ, विकृत करणारं चित्त आणि त्याचे कायेवर होणारे, वाणीवर होणारे परिणाम म्हणजे वर्तन. हे सगळं जे आहे, हे आपल्याला पाहता येतं.